हा खटला पारदर्शीपणे चालू लागला. नक्कीच. आणि ह्या खटल्याच्या दरम्यान आपण पाकिस्तानात देखील गेला होतात. म्हणजे केवळ पुस्तकांवर किंवा केस लॉजवर हा खटला न लढता आपण थेट तिथं गेलात. तिथं परिस्थिती जाणून घेतली. तर तो अनुभव कसा होता? खरं म्हणजे हे 10 अतिरेकी होते, यांना पाठवण्यात आलं होतं. पण या मागचा मेंदू जो होता, हा पाकिस्तानमध्ये होता. आणि 10 अतिरेक्यांनी 26/11 जो हल्ला केला, त्याच्या मागे एक मोठा कट असा होता. आणि पाकिस्तानला हा सगळा पुरावा आम्ही दिल्यानंतर पाकिस्तानने काही लोकांना अटक केली. पण त्याच्यात अतिशय किरकोळ लोकांना अटक केली. आणि म्हणून पाकिस्तानने खरोखर काय केलं आहे या खटल्याकरता, याकरता भारत सरकारचं आम्हा चौघांचं एक शिष्टमंडळ पाठवण्यात आलं. मी एक त्यातील होतो आणि 3 भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी होते. आम्ही इस्लामाबादला 8 दिवस राहिलो. त्या पाकिस्तानच्या गृह खात्याच्या अनेक अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि आमच्या लक्षात आलं की पाकिस्तान हा इन कॅमेरा खटला चालवत होता. खटल्या कुठपर्यंत म्हणजे आजही आपल्याला कल्पना नाही की, म्हणजे आम्हालाही कल्पना नाही की त्या खटल्याचं काय झालं. म्हणजे 26/11/2008 मधल्या कसाबला कायदेशीर प्रक्रियेच्या द्वारे फाशी देण्यात आलं. जगापुढे आम्ही पुरावे मांडले, प्रसारमाध्यमांना आम्ही न्यायालयात हजर ठेवलं. पण पाकिस्तानमध्ये काही नाही प्रगती. इतकंच नाही तर हाफिज सईद आणि झकीउर रहमान लखवी जे या कटाचा मुख्य सूत्रधार होते, त्यांना देखील पाकिस्तानच्या पोलीस यंत्रणेने अटक केली नाही. माझ्या मते हा एक दुःखद असा अनुभव होता की पाकिस्तान काही केलं ऐकत नाही. आणि म्हणून निश्चित ही एक चिंतेची बाब आहे. जेलमध्ये कसाबला बिर्याणी